भारतामध्ये सर्व धर्म समभाव या भावनेने आपण सगळे 140 कोटी लोक एकमेकांना सहकार्य करून प्रेमभावाने जगत आहोत. हीच भारताची विशेषता आहे, हीच आपल्या भारताची एकता आहे आणि अखंडता आहे. आणि आपल्या देशामध्ये मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव आहे. त्यांच्यासाठी अतिशय पवित्र महिना हे रमजानचा असतो. सर्व मुस्लिम बांधवांना, भगिनींना, पूर्ण मुस्लिम समुदायाला मी रमजानची खूप खूप शुभेच्छा देतो, मुबारकबाद देतो. आणि त्यांचा हा एक पवित्र मास अतिशय चांगल्या रीतीनं सर्व लोकांनी साजरा करावा. कारण जेव्हा संध्याकाळी रोजा सोडण्याची वेळ येते त्यावेळी सगळ्या समाजाच्या लोकांना तिथे ते निमंत्रित पण करतात आणि इतर समाजाचे लोकसुद्धा मुस्लिम बांधवांच्यासाठी रोजा इफ्तारचे पण कार्यक्रम आयोजित करत असतात. सगळ्यांना माझी हेच विनंती आहे की असाच प्रेमभाव असू दे आणि तेव्हाच भारताची ही शान आहे की आपण जगामध्ये आपण राखू शकतो. सर, एक जबाबदार व्यक्ती आहे. अनेक वर्षाचा राजकारणामध्ये आणि सरकारमध्येही माझा अनुभव राहिलेला आहे. मी जे काय बोलीन ते संयमाने बोलीन, जबाबदारीनं बोलीन आणि माझ्याकडे तथ्य असल्याशिवाय मी कुठलाही आरोप प्रत्यारोपचा उत्तर देणं हे योग्य मला वाटत नाही. सर, अजितदादाच्या विमानाची जे दुर्घटना झाली अत्यंत धक्कादायक होती, वेदनादायक होती आणि सर्व महाराष्ट्राला आणि देशाला एक म्हणजे ज्यांना म्हणतात की दुःखाचा क्षण आणि वेकअप कॉल दोन्ही होता. अशा खाजगी विमानामध्ये अनेक मान्यवर नेते, सर्वसामान्य जनतासुद्धा प्रवास करत असते आणि अशा अपघात होणं ही काही सामान्य गोष्ट नाही आहे. आणि त्यामुळे या सर्व प्रकरणाची पूर्ण चौकशी झाली पाहिजे, योग्य रीतीने झाली पाहिजे. एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो ही एक स्वायत्त संस्था आहे, जे मिनिस्ट्रीच्या काही डायरेक्ट काम त्याच्यामध्ये नसते, ते स्वायत्त आहे, पार्लमेंटच्या कायद्याद्वारे स्थापित झालेली आहे. आणि ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो ते त्यांचं काम करतील, पण सोबत जे अनेक शंका कुशंका जे आपल्या मनामध्ये पण राहते, काही त्याच्यामध्ये कोणाचा हात तर नाही आहे, कुणी चुकीचा काही त्यामध्ये काही विमानामध्ये काही मुद्दाम काही गडबड करण्याचा प्रयत्न केला आहे की नाही. आणि दुसरी बाजूला ज्या विमान कंपनीचा हा विमान होता त्यांनी कुठे दुर्लक्षपणा केला आहे, शॉर्टकट्स घेतले आहे किंवा पायलट किंवा इतर जे काही त्या विमान त्या दिवशीची होती फ्लाईट त्याच्याशी संबंधित कोणीतरी काही गडबड तरी केली नाही, काही चुकीचं काही काम केलं नाही. हे सगळी तपशील चौकशी व्यवस्थित झाली पाहिजे. असं नाही आहे की एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो एक पार्ट त्यांचा करतील. महाराष्ट्र सरकारने CIDला पण चौकशी दिली आहे, ते त्यांचं काम करतील. पण CBI एक अशी संस्था आहे की ज्याच्यावर सगळ्या भारताच्या लोकांचा विश्वास आहे आणि त्यांचा व्याप मोठा आहे. कारण सगळ्या बाबतीचे बाहेर महाराष्ट्र बाहेरचे सुद्धा देशातले किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर काही पण त्याच्यामध्ये काही असेल विषय ते तपासू शकतात. आज महत्त्वाची गोष्ट आहे, आमचे दादा तर आमच्यामध्ये राहिले नाही, पण हे वेदना आहे, धक्का पोचलेला आहे देशाला, महाराष्ट्राला. किमान आपल्याला हे तरी माहीत पडलं पाहिजे की खऱ्या अर्थानं झालं काय होतं त्या दिवशी आणि कोणाचा काही चुकीचा त्यामध्ये कोणाचा हात होता की नाही, हे काही शंका काही लोकांच्याकडून पण नाही, पण आमच्याकडून सुद्धा आम्हाला पण कधी कधी वाटते की अचानक असा दुर्दैवी दुर्घटना कशी झाली. त्यामुळे आम्हाला पण पूर्ण त्याची चौकशी करून माहिती आम्हाला आणि देशाला पण पाहिजे, ही महत्त्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं मी आणि तटकरे साहेबांनी निवेदन तयार केलं. मुख्यमंत्र्यांना आम्ही भेटलो. आमच्या नेते उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी पवार ही सुद्धा आमच्यासोबत होते. पार्थ पवार त्यांच्या मुलगा आमच्यासोबत होता. आमचे ज्येष्ठ नेते मुश्रीफ साहेब होते. आम्ही गेलो आणि तिथे मुख्यमंत्र्यांना आम्ही सांगितलं की तुमच्या CID कडून की बाकीची यंत्रणाकडून चौकशी होत आहे, पण सोबत आपल्या राज्य सरकारने सुद्धा, कारण राज्य सरकारकडून ही घटना महाराष्ट्रामध्ये झाल्यामुळे राज्य सरकारकडून सुद्धा त्याची शिफारस लागते. म्हणून आम्ही मुख्यमंत्र्यांच्याकडे गेलो. त्यांना आम्ही निवेदन केलं की तुम्ही ही चौकशी CBIला पण सुपूर्द करा. त्यांनी त्यांची अनुकूलता दाखवली आणि आम्ही पत्र दिल्यानंतर आम्हाला वाटते की 1-2 दिवसामध्ये ही पूर्ण प्रकरणची चौकशी त्यांना गृहमंत्रालयाला ते पत्र पाठवावं लागेल. आमचा दिलेला त्यांचा शिफारसच्या एक पत्र. आणि मला वाटते की CBIकडे ही चौकशी गेल्यानंतर अजून सखोल जे चौकशी आहे, इन्व्हेस्टिगेशन आहे, ते नक्कीच होईल अशी आम्हाला खात्री आहे. सर, विमानातला जो अशा एक यंत्र आहे की जे क्रॅश दुर्घटना किंवा असा कुठलाही असं काही झालं तर ते रिट्रीव्ह करून, म्हणजे त्याला शोधून त्याच्यामधून बऱ्याच जे माहिती आहे, खास करून पायलट जे काही एकमेकांशी बोलले किंवा टावरशी बोलले की वगैरे जे आतली जे काही त्यांच्या पायलट को पायलटची चर्चा असते, हे सगळे त्यामध्ये रेकॉर्डिंग असते. सोबत काही आणखी पण डिटेल्स, विमानाच्या संबंधित काही टेक्निकल डिटेल्स पण असतात. ते 2 प्रकारचे आहे. एक FDR असते, फ्लाईट डेटा रेकॉर्डर, आणि एक कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर. हे ब्लॅक बॉक्स एक असा यंत्र, त्यामुळेच विमानामध्ये हे असते की ज्या अर्थानं कुठल्याही अशा दुर्घटनामध्ये खरी जी माहिती आहे किंवा चौकशी जी चालते त्यामध्ये ते मदत मिळते. आता या ब्लॅक बॉक्सच्या काही जानकारी अशी मिळत आहे की काही डॅमेज झालेलं आहे पूर्णपणे. इथे आपल्याकडे मी तुम्हाला सांगतो, जी मला माहिती आहे प्रारंभिक, मला फायनल काही डिटेल्स अजून माहीत नाही आहे, कारण मी स्वायत्त संस्था EAIB कोणी पण आम्ही चौकशी करू शकत नाही. ते त्यांचाच अहवाल त्यांच्याकडेच राहते आणि ते मग योग्य वेळी ते बाहेर देते. आता नेमका काय झालं मला माहीत नाही, पण एक नक्की आहे की अमेरिकामध्ये लॅब्स अशी आहे की ब्लॅक बॉक्स जर डॅमेज पण झालं ते तिथे त्यांना डिकोड करण्यामध्ये त्यांच्याकडे जास्त टेक्निकल एक्सपर्टीज आहे. तर असू शकते की अमेरिकाला पाठवून तिथून आणखीन ते डिकोडिंग करून आपल्याला माहिती मिळेल. नसताना मी या विषयावर अधिक बोलू इच्छित नाही. सर, दादांचा ज्या दिवशी अपघात झाला त्याच्या दुसऱ्या दिवशी सतत एक प्रसार माध्यमावर आणि वर्तमानपत्रामध्ये बातमी आली की गोंदिया मंडळातल्या मोठ्या नेत्यांचा दादाला फोन आला होता. काही राईस मिलरच्या फाईल होत्या किंवा शेतकऱ्यांचा काही फाईलवर सिग्नेचर करायचं, काय विषय होता? मी माननीय अजितदादाला आदल्या रात्री फोन केला. मी मोबाईल केला. मला माहीत नव्हतं की अजितदादा मुंबईत आहे की पुणे बारामती कुठे आहे. मी मोबाईलवर फोन केला आणि फक्त त्यांना निर्देशनात आणून दिलं की पूर्व विदर्भामध्ये धान पिकवणारे शेतकरी आहेत, ज्यांची शासकीय खरेदी त्यांच्या हमीभावाने आपण करत आहोत आणि ज्याचे पैसे आपल्याला केंद्र सरकारकडून नंतर रिइम्बर्स होते, परत राज्य सरकारला त्यांना मिळते. ते पैसे अजून चुकारे जे आहे शेतकऱ्यांचे ते अजून पूर्ण झालेले नाही. तिथून ओरड आहे. शेतकऱ्यांचे काही निर्देशनं, काही प्रदर्शनं आपल्या तालुका स्तरावर त्यांनी अनेक ठिकाणी केले. तो मी त्यांच्या लक्षात आणून दिलं. त्याच्यात गैर काय? शेतकऱ्यांचा विषय राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांच्या नजरेत निदर्शनात आणून देणं ही माझी पण एक जनप्रतिनिधी म्हणून कर्तव्य होतं की मी फक्त त्यांना माहिती दिली. आता त्यांनी मला एवढंच सांगितलं, प्रफुल्लभाई असा होणार नाही, मी काही करून म्हणजे लवकरात लवकर शेतकऱ्यांचे पैसे मिळेल त्याच्यासाठी व्यवस्था करतो. आता मला काय माहिती की पुढच्या त्यांनी काय केलं की नाही. खरं आहे की मी फोन केला होता, पण शेतकऱ्यांच्यासाठी केला. कुठल्या कोणाची खासगी फाईल की कोणाला मदत हो, आणि एक उपमुख्यमंत्री म्हणून, फायनान्स मिनिस्टर म्हणून
त्यांनी त्या दिवशी माझा फोनसह अनेक लोकांचा फोन त्यांना आला असेल, अनेक लोकांनी निवेदन वेगवेगळ्या कामाचे दिले असेल. याचा अर्थ हे नाही आहे की मी कुठल्याही कारणाने त्यांना तिथे थांबवण्याचं काम केलं आहे. आणि मला माहीत सुद्धा नव्हतं, मी दिल्लीत होतो आणि दिल्लीतवरनं मी त्यांना मोबाईलवर फोन केला. हे मला माहीत नव्हतं की हे मुंबईत आहे की कुठे आहे. सर या संदर्भात